प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 6 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर आज तर त्या सरोजचा तमाशा आहे ना प्रेक्षकांनो, अगदी निरर्थक दाखवलेला आहे। तर सुरुवातीला झालंय असं, ही कला तिच्या आईला म्हणते, आई गुणाची लेक असतेच। जेव्हा आई वडिलांचा विषय येतो ना, तेव्हा या संगीताताई म्हणतात ना तिला तोंडावर हात फिरून, गुणाची आहे माझी लेक, म्हणून कला त्यावर उत्तर देते। कला म्हणते, तुला मुलगा असता तर तू घेतला नसता का मुलाकडनं पैसा, मग माझ्या बाबतीत असं का? मग आता ह्या संगीताताई काहीच बोलत नाही। कला सगळे पैसे तिच्या आईच्या हवाली करते। बापरे, बराच मोठं कर्ज दिसतं हो प्रेक्षकांनो यांच्यावर, कारण बरीच मोठी नोटाची गड्डी आहे। आता तिने तिथेच पैसे ठेवले आणि पोहे खातीये। असो, आता ही सरोज तिचं काम करत असते, तर ही नैना उगाच तिथे येऊन आगाऊपणा करते। खरं सांगा मला प्रेक्षकांनो, नैनाचं एवढं सुद्धा डोकं चालत नाही का की कला आपल्या आईवडिलांसाठी हे करतीये आणि तिला असं कसं एक्सपोज करा? आता बघा त्या नैनाने काय केलंय, त्या सरोजला तिथे काम करताना पाहून विचार करते, हे एक चान्स आहे, एकदा का ही बाई पेटली ना की धुराचे लोट उठतील आणि ते धुराचे लोट कलाचे तोंड नक्की काळं करणार। आणि आता तिथे फोनवर बोलत उभी राहते त्या सरोजच्या समोर मुद्दाम, अगं हो मम्मा, मला माहिती आहे तुम्ही कर्ज फेडू शकत नाही, म्हणजे खोटा फोन केलाय बरं का तिने। आणि म्हणते कशी, अगं मम्मा मी सासरी आली आहे, असं कसं म्हणते तू, इकडचे पैसे मी तिकडे कशी देऊ, सॉरी ग मम्मा, मला विचारायला लागेल ग माझ्या घरच्यांना। आता ती रोहिणी ऐकत असते बरं का मागून हिचं बोलणं सगळं। आणि आता नैना आणि ती दोघी जण एकमेकींना खाणाखुणा करतात। रोहिणी विचार करते, नैना फारच हुशार आहे, कुठे कसं काय करायचं हे बरोबर कळतं तिला। रोहिणी आता तिथे मागे जाऊन लपून राहते। मग आता ही नैना पुढे म्हणते, अगं हो मम्मा, आहे माझं घर, माझे घरचे मला वाटेल तितके पैसे देतील, पण हे बघ, मला आपल्या रिलेशनमध्ये पैशामुळे प्रॉब्लेम नको व्हायला। ती इकडचे पैसे घेऊन तिकडे आणून देते, म्हणजे मी असं करावं असं होत नाही ना। हे बघ मम्मा, तू काहीही म्हण, पण मला अजिबात हे जमणार नाहीये, मला उगी भरीस घालू नको बरं। मी कलाची मोठी बहीण आहे, तिने माझ्याकडून शिकायला हवं, मी किती प्रॅक्टिकल आहे बघ बरं, आणि तिने अजिबात असं करू नये असं वाटतं मला। आणि आम्ही चांदेकर आहोत, ही गोष्ट कलाला कळायला नको का? ती इकडचे पैसे तिकडे आणून देते म्हणून मी ते करायला हवं, ही अपेक्षा चुकीची आहे ना तुमची। आता मुद्दाम त्या सरोजला ऐकू जाईल असं मोठ्याने बोलते अजून ती। आता ती सरोज लगेच उठून उभी राहते। मग लगेच नैना तिला म्हणते सरोजला, सॉरी सरोज मामी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला कामामध्ये? मी मम्माच्या तब्येतीची विचारपूस करायला फोन लावला होता, सॉरी मग आता एवढं बोलते आणि तिथून निघून जाते। आणि ही सरोज अशी कशी दाखवली हो प्रेक्षकांनो, ती थोडंसं सुद्धा स्वतःच्या डोक्याने विचार नाही करत, कोणी काही बोललं की 10 हात आधीच वर उडायला लागते। असो, आता इकडे कला मात्र माहेर पण एन्जॉय करत असते नेहमीप्रमाणे। आता तिची आई तिच्या डोक्याला तेल लावून देत असते आणि म्हणत असते, काय कले, आधी किती मौसूद होते तुझे केस, आता कसे राठ्ठ झाले, थोडं तेल पाणी करत जा की डोक्याला। कला म्हणते, अगं आई, तू असाच हात चालवलास ना तर मी झोपून जाईल ग इथे। आता तिची आई म्हणते, शेवटी माहेर ते माहेरच असतं बाई। कला म्हणते, आई सासर आपलंसं वाटणं ही भावना पण किती वेगळी असते ना ग। आता तिची आई म्हणते, म्हणजे अद्वैत रावांमध्ये झालेला बदल म्हणजे पटायला लागलाय वाटतं तुला। आता कला म्हणते, तुला कसं कळलं? आता त्या म्हणतात, उगाच का आई आहे मी तुझी, मला सगळं कळतं। कला म्हणते, आई खरंच ग, बदललाय खरी चांदेकर जरा। मग आता तिची आई म्हणते, काय बोलतेस ग असं चांदेकर आहो म्हणायचं। आता कला म्हणते, त्याला नाही आवडत गाई असं राव आहो म्हटलेलं। मग आता तिची आई म्हणते, अगं त्यांचं नाव आहे ना छान अद्वैत, ते म्हणत जा की, चांदेकर काय म्हणतेस? कला म्हणते, अगं तेच ग, पण तो बदललाय हे मात्र नक्की। आता तिची आई म्हणते, बदललाय म्हणजे काय ग कले? मग आता कला खूप कौतुक करायला लागते अद्वैतचं तिच्या आईजवळ। अगं आई, हल्ली ना तो आता खूप शांत राहतो, म्हणजे आधी कसं छोट्या गोष्टींवर चिडचिड करायचा, भांडणं करायचा, आता नाही करत ग तो। आता तिची आई म्हणते, हो का, असं? आणि काय करतात ग ते अजून? कला म्हणते, मुख्य म्हणजे तो आता मला समजून घ्यायला लागलाय। आता तिची आई म्हणते, हो का, अजून? मग कला म्हणते, आणखीन? आणि अजून काय असणार आहे ग आई, तू मुद्दाम आणि म्हणतेस ना? आता तिची आई म्हणते, नाही ग बाळा, मुद्दाम कशी म्हणेल मी, आता तुला ध्यानात येतंय, म्हणजे मलाही ध्यानात येतंय की माझी कला प्रेमात पडलीये अद्वैतरावांच्या। आता लगेच कला म्हणते, आई काहीतरीच काय बोलतेस तू? आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या सासू सुनेचा ड्रामा चालू झालाय। ही रोहिणी त्या नैनाला हाताला धरून खाली आणते आणि म्हणते, चल
चल सांग सगळ्यांना खरं खरं. पुष्कळ झाला तुमच्या दोघी खऱ्या बहिणीचा ड्रामा. अरे ती प्रेग्नंट आहे ना, सोडत आणव का तिला? आता बघा ती सरोज म्हणते काय चाललाय तुमचा ड्रामा, बस करा, उगी तमाशे नका करू घरामध्ये. रोहिणी म्हणते अगं वहिनी, या दोन्ही खरेंच्या पोरी आपल्या घरात असल्यावर तमाशाच होणार ना, ऐकतेस काय नाही ना, बोल आता जे खरं आहे ते. आता ही नैना येऊन डायरेक्ट बोलते कला डिझाईन्स मधनं मिळालेले पैसे माझ्या मम्मा बाबाला देते. आता लगेच सरोजला राग येतो आणि सरोज म्हणते काय? नैना म्हणते हो सरोज मामी, आणि त्यातनंच माझे आई वडील कर्ज फेडणारे घरावरचं. मम्माचा मलाही फोन आला होता की तू पण थोडे पैसे आणून दे म्हणून, पण चांदेकरांच्या पैशा खऱ्यांचा कसं काय अधिकार आहे ना, म्हणजे कलाने असं करायला नको होतं, मलाही असंच वाटतंय, म्हणजे तसं मी बोललं त्यांना. आता सरोज म्हणते हो मग अशी मी ऐकलंय तुझं बोलणं, कुठे गेली आहे तुझी बहीण? आता नैना म्हणते ती माहेरी गेली आहे. सरोज लगेच म्हणते येऊ दे तिला, बघतेच आता मी तिच्याकडे. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर सरोजचा काहीही संबंध नाहीये. एक तर तिला कलामध्ये इंटरेस्टच नाहीये, त्यामुळे कला कुठे पैसे खर्च करते त्यात ही काय इंटरेस्ट दाखवतीये. प्रेक्षकांनो असं नाही वाटत का मालिकेची कथा जरा भरकटत चालली आहे? मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला काय वाटतं ते. मला तरी असं वाटतंय की काहीतरी इलॉजिकल दाखवलंय त्यांनी आज. हा आता कला प्रेमात पडलीये हे सगळं ठीक वाटतंय बघायला. मग आता तिची आईला ती म्हणते आई तू काही पण बोलते हा, तू आपलं मला प्रेमात बिमात पाडायला निघाली. तिची आई म्हणते अगं तो तू किती कौतुक करतेय जावई बापूचं. कला म्हणते मी कुठे असं बोलले तुला, तू काही पण बोलतेस हा आई. मग आता ह्या का ताई म्हणतात खरे ताई बरं बरं राहिलं बाई, अजून काय म्हणता आमचे जावई बापू? कला म्हणते पुन्हा तेच. आता तिची आई म्हणते माझ्या कुठं डोसक्यात आहे, तुझ्याच मनात आहे, मी आपलं सहज बोलले तुला. कला म्हणते आई तुझे जावई बापू कधी गुरगुरायला लागतील त्याची काही खात्री नाहीये, चल येते मी आता. आता कला तिच्या आईला नमस्कार करते. तिची आई म्हणते बेटा आता तुझ्यावर कुठलं संकट नको यायला, आणि तिची गोड गोड पप्पी घेते. आणि आता कला पुन्हा एकदा तिला बाय करते. छान दाखवलाय त्यांनी हा सीन. तर आता इथे बघा प्रेक्षकांनो, घरी मात्र या बिचाऱ्याच्या म्हणजे या बिचारी कलाची सगळीजण वाट बघतायत तमाशा करायसाठी. कला निघताना तिच्या आईला काळजी घे आई असं म्हणून निघते. तर सरोज इकडे एरझाऱ्या मारत असते कलाची वाट बघत. आता सगळेच जण पण कलाची वाट बघताय, काही गरज आहे का प्रेक्षकांना एवढा मेलोड्रामा करायची? असो आता ती रोहिणी लगेच म्हणते कशाला स्ट्रेस करतेस ग तू सरोज वहिनी, अगं माहेरी गेली आहे ना ती, गप्पा मारून टाइमपास करून येईल ती मस्त. अगं तू कशाला टेन्शन घेतेस सरोज वहिनी, आपण बोलूयात ना शांतपणे. आता अद्वैत आणि राहुल सोबतच आलेत. आता अद्वैत म्हणतो काय झालं गाई, तू इतकी रेस्टलेस का दिसतीयस? आता लगेच नैना म्हणते सरोज मामी खूप चिडलेल्या आहेत आता कलावर. आता अद्वैत म्हणतो का काय झालं, का चिडलीयस आई तू? सरोज म्हणते येऊ दे त्या पोरीला घरी, मग सांगते तुला काय झालं ते. अद्वैत म्हणतो अगं आई पण एवढी का चिडलीयस तू, काय झालंय? आता ती सरोज म्हणते सांगितलं ना तुला काय झालं काय नाही ते नंतर कळेल म्हणून, आणि त्या मुलीची बाजू घेऊन माझ्याशी बोलणार असेल तर बोलू नकोस हा अद्वैत. अद्वैत म्हणतो अगं नाही आई मी तुला सहज विचारतोय, थांब थांब मी तिला फोन लावून बघतो. अद्वैत आता कलाला फोन लावणार, तेवढ्यात कलाबाई दारात हजर झालेल्या आहेत. मग रजनीताई म्हणतात आली कला. आता सगळेजण तमाशा बघायला फक्त उभे येतात तिथे. प्रेक्षकांनो मला ना खरंच म्हणजे काय तुम्हाला असं वाटेल या का असं बोलतायत आज ताई, पण खरंच प्रेक्षकांनो मला नाही या सरोजचा तमाशा करणंच पटलेलं नाहीये मुळात. आता लगेच सरोज म्हणते आलीस का, ये ये ये. कला म्हणते काय झालंय? सरोज म्हणते काय झालं, कुठे गेली होतीस तू? आता कला म्हणते मी माझ्या घरी गेले होते. सरोज म्हणते कशाला गेली होतीस घरी तू? कला म्हणते माझ्या आईला भेटायला गेले होते. आता लगेच सरोज म्हणते बघितलं का तुम्ही सगळ्यांनी कशा एका उत्तरावरती सगळ्या गोष्टी फिरवल्या हिने, ही असंच गोलगोल उत्तर देते. आता लगेच कला म्हणते सरोज मॅडम काय झालंय मला कळेल का नेमकं? आता सरोज म्हणते मी स्पष्टच बोलते तुला, माहेरी का गेली होतीस तू? आता कला म्हणते ते मी. आता लगेच सरोज म्हणते पैशाचे व्यवहार पूर्ण करायला गेली होतीस ना तू माहेरी? आता या कलाला काही कळे ना पुढे काय उत्तर द्यावं, तिला माहितीच नाहीये ना काय तमाशा झालाय. आता कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही काय बोलताय याचा संदर्भ नाही लागत आहे मला. आता ही सरोज म्हणते अगं अजून स्पष्ट बोलते ना तुला, नाही चांदेकरांच्या घरच्या नोटांच्या थप्प्या तुमच्या घरी द्यायला गेली होतीस ना ग, खरेंच्या घरी द्यायला. आता कलाला बघा कसं राग आलाय, कला अशी रागाने बघते आता सरोजकडे. आता मात्र सरोज अगदी तिची पातळी सोडून बोलते काय ग याच्यापेक्षा अजून स्पष्ट सांगायला हवंय का तुला? नाही कशी हिंमत कशी झाली ग तुझी? त्या दिवशी तुला आबांनी विचारलं होतं की तुला मदत करू का म्हणून, पण तेव्हा स्वतःचा स्वाभिमान वगैरे नाटकं करत होतीस ना ग, आणि आज मात्र तुझा खोटारडेपणा बरोबर बाहेर आलेला आहे. आता या कलाला कळेच ना कसला खोटारडेपणा केला आपण, काय झालं नेमकं? सरोज म्हणते मॅडम मी. आता लगेच सरोज म्हणते
चांदेकरांचे पैसे खऱ्यांच्या घरी कशासाठी नेले होतेस ग तू? तुझ्या आई वडिलांचं कर्ज फेडायला पैसे नेले होतेस ना तू? खरं का खोटं? आता ही कला काही बोलणार तेवढं तर अजून मोठ्याने ओरडती, खरं का खोटं? खरं सांग. आता ती कला घाबरत नाही प्रेक्षकांनो, पण आता ती सडेतोड उत्तर देते. नाही म्हणजे आता लगेच ही सरोज म्हणते, नाही मीच सांगते ना तुला, याआधी त्यांना पैसे दिलेस का तू? आता कला म्हणते, हो दिले होते मी पैसे, पण आता सरोज म्हणते, बस आता मला काहीच ऐकायचं नाहीये, प्रत्येक गोष्टीचे उत्तर असतात ना तुझ्याकडे. कला नुसती इकडे तिकडे बघतीये, तिला काय झालं काही समजच ना, म्हणजे नेमकं तिचं काय चुकलं हेच कलाला कळेना. आता सरोज म्हणते, शब्दांचे खेळ बरोबर करतेस तू, वाटीतलं ताटात, ताटातलं वाटीत करत राहते तू. अशी उत्तरं फिरवतेस ना नेहमी, सगळ्यांना आपल्या बाजूने वळवतेस. कुठल्या मातीची बनली आहेस ग तू? आता रोहिणी मध्ये बोलते आणि म्हणते, वहिनी काय करेक्ट बोलतेस ग तू, खूप स्वार्थी आहेत हे सगळे खरे. यांना माहितीये आपल्या सगळ्याकडे सगळं फावतं, म्हणून तर दोन्ही पोरी आपल्या गळ्यात मारल्या ना त्यांनी. अद्वैत चुपचाप बसलेला आहे बरं का प्रेक्षकांनो, आता तो सध्या काहीच बोलत नाही. आता ही रोहिणी म्हणते, अगं वहिनी आज हे असं झालंय, उद्या या पोरी काय करतील ना यांचं काही सांगता येणार नाही. आता नैनाला अजून पण नैनाचे डोळे उघडे ना बरं, म्हणजे या क्षणाला नैना सांगू शकली असती की हे सगळं मला मॉम इन लॉने करायला सांगितलंय, पण नाही, ही बाई आपलं मस्त तमाशा पाहतीये की कसं आपल्या बहिणीला ओरडताय, कशी मजा येते. आता मात्र सरोज म्हणते, हो बरोबर बोलतेस तू रोहिणी, या पोरी कधी काय करतील ना काही सांगता येत नाही. आज पैसे नेऊन देत आहेत, उद्या चांदेकरांची प्रॉपर्टी नावावर करतील खऱ्यांच्या, मग हे घर गिळंकृत करशील तू, घरातलं सोनं नाणं फुंकून टाकशील सगळं त्या खऱ्यांवर. बरोबर बोलते ना मी? आता कलाला समजे ना या बाईला काय उत्तर द्यावं. कला चुपचाप बसलेली आहे बिचारी, पण ती म्हणत असते की अहो मॅडम मला बोलू द्या ना प्लीज एकदा. हे बघा मला मान्य आहे मी पैसे घेऊन गेले होते माझ्या माहेरी, पण हे पैसे मला अद्वैतने दिले होते, ते पैसे मी स्वतः कमवलेले होते आणि ते पैसे कुठे खर्च करायचे त्याचा मला अधिकार आहे ना. आता सरोज म्हणते, कसली आहेस ग तू, या घरात आल्यापासून आमचा छळ करतेस तू. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो? म्हणजे या कलाला राबवतात ते आणि पुन्हा कलालाच म्हणतात की तिनेच छळ केला म्हणून. आता काय बोलावं आणि काय नाही. आता सरोज म्हणते, कसं बोलावं, कोणाला कसं गंडवावं याची वेगवेगळी नाटकं करत असते तू, आणि सगळं काही तुला तुझ्या आईकडनं बाळकडू मिळालेलं आहे ना. आता कला संतापते आणि म्हणते, सरोज मॅडम माझ्या आईला काही बोलू नका. सरोज म्हणते, लाज नाही वाटत का ग तुला मला असं बोलायला? आता कला म्हणते, सरोज मॅडम मी काही पैसे उचलून दिलेले नाहीये तिथले, मी माझ्या हक्काचे आणि कमाईचे पैसे दिलेले आहेत माझ्या आईला. आता सरोज म्हणते, कुठला हक्क ग, कोणी दिला तुला हक्क? आता हिच्या डिझाईन बरं गोड लागतात यांना. मग आता सरोज म्हणते, आमच्याच घरातल्या वस्तू वापरून, आमच्याच घरातले सगळे डिझाईन्स वापरून पैसे तू घेतलेस आणि ते पैसे या घरातले झाले. लक्षात ठेव, तू डिझाईन्स बनवल्या असतील तरी त्या या घरातच बनवल्यास. अजून एक उदाहरण देते मी तुला. पाणी जर वाहत नसेल ना तर त्याला वाट करून देतो आपण, पण शेवटी प्रवाह हा ज्या दिशेला जायचा ना तो जातोच. पाणी ते पाणीच असतं. नाही तू सगळ्यांना फसव ग, पण मला नाही फसवू शकत तू. सरळ सरळ तुला पैसे देता येत नाही म्हणून चांदेकरांकडे डिझाईन काढते आणि त्याचे पैसे माहिती देते काय? आता अद्वैत इतक्या वेळ चुपचाप काहीच बोलत नाही एक शब्द पण. आता तेवढ्यात तिकडून आबा येतात हा कल्लोळ ऐकून, आणि मग मात्र या अद्वैतच्या डोक्यात प्रकाश पडतो. अद्वैत आबाला बघतो आणि विचार करतो, अरे आबा आले, आता मी खरेची बाजू घ्यायला पाहिजे, म्हणजे आबांना विश्वास बसेल की मी खरेसाठी चांगला नवरा व्हायचा प्रयत्न करतोय. या सरोजने आता कलाचा असा हात धरला बरं का, आणि लगेच तिला म्हणते, चल चल आबा समोर चल, आता सांगते ना तुला खरं काय खोटं काय. आता तिने कलाचा हात ओढत त्या आबांच्या समोर आणलंय बरं का. अद्वैत म्हणतो, आई जरा थांब, मला नाही वाटत खरेचं काही चुकतंय म्हणून. आता लगेच कला त्याच्याकडे बघायला लागते अद्वैतकडे. मग आता रोहिणी म्हणते, अरे काय बोलतोयस अद्वैत, तुला कळतंय का, तुझ्या आईच्या विरुद्ध बोलतोयस तू. आता आबा बघतच राहतात हा सगळा तमाशा, त्या आबांना काही किंमतच नाही जसं काही घरात. आता ही रोहिणी म्हणते, काय करतोयस अद्वैत, या मुलीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलायस तू, दिसतंय आता सगळ्यांना. अद्वैत म्हणतो, अगं आत्या असं काय बोलतेस, थांब बरं जरा एक मिनटं, आणि आई माझं काय म्हणणे ते ऐकतेस का तू जरा. सरोज आता त्याच्याकडे अशी रागाने बघत असते. आता हा अद्वैत म्हणतो, अगं आई आपण सानिकाला क्रेडिट करतो की नाही सॅलरी, मग आपण विचारतो का आपल्या पेढीमध्ये ज्यांना ज्यांना सॅलरी करतो त्यांना की तुम्ही या सॅलरीचं काय करता. मग आपण सुद्धा हिला तिच्या कामाचे पैसे दिलेत, आता ती ते पैसे कशासाठी वापरते हा पूर्णतः तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात आपण ढवळाढवळ नको करायला. हे अद्वैत किती 100% खरं बोललाय, पण आता ही सरोजच बिचारी अजून तिच्या मुद्द्यावरच ठाम आहे. अद्वैत काय बोलतोय तू, तुझं तुला कळतोय का.
अरे ही मुलगी आपल्या पेढीमध्ये काम करते हेच मुळात मला पटत नाहीये. मुळात तिने आपल्या पेढीमध्ये काम करावं हे आपल्या दोघांना मान्य नव्हतं आणि तू तिला सॅलरी देऊन मोकळा झालास. मला विचारावंसं सुद्धा वाटलं नाही ना तुला? तुला माहित होतं की मी नाही म्हणणार आहे, कारण तुला माहितीये की या मुलीने ऑफिसमध्ये काम करावं ही माझी अजिबात इच्छा नाहीये. आपण जेव्हा एखाद्याला सॅलरी देतो ना तेव्हा त्याची एक पोझिशन असते. अद्वैत, या मुलीची जागा ना घरात आहे ना ऑफिसमध्ये. कुठल्या अधिकाऱ्याने तू हिला पगार दिलायस? आणि मला विचारावंसं वाटलं नाही तुला? एवढं सुद्धा तुला वाटलं नाही की आईला विचारावं, आईला सांगावं? अद्वैत म्हणतो, अगं आई, आपण ठरवलं होतं ना त्या दिवशी. आता सरोज म्हणते, 1 मिनिट अद्वैत, अरे मी नाही ठरवलं, तू ठरवलं होतं. सगळे निर्णय हिच्या बाबतीतले तूच घेतोयस आजकाल. तू एका शब्दाने पण सांगत नाहीयेस मला. आता अद्वैत म्हणतो, अगं आई, असं काय करतेस? गैरसमज कशाला करून घेतेस? आता लगेच ही सरोज म्हणते, गैरसमज तर झालेलाच आहे हिच्यामुळे. काय ग, काय मिळते ग तुला असं वागून? सरोज आता कलालाच ओरडायला लागते, आमच्या घरामध्ये प्रत्येकाची वीण घट्ट होती, आता ती तुझ्यामुळे सैल पडायला लागली आहे. माझा मुलगा तर माझ्यापासून दूर लोटत चालली आहेस तू. काय मिळतं ग तुला हे सगळं करून? माझ्या मुलाला माझ्यापासून दूर लोटून आणि हे नाटकं करून. आता मात्र आबा संतापतात आणि म्हणतात, ए सरोज, अगं थांब जरा. अगं मी समजा ऐकतोय इथे, मला नाही वाटत आहे की कलाची काही चूक आहे आणि तू खूप जास्ती बोलतेस आता सरोज. तेव्हा आता हे प्रकरण जरा शांततेत घेताल का तुम्ही? जरा विषय संपवा. आता लगेच सरोज म्हणते, आबा तुम्हाला एकतर्फीच विचार करायचा आहे का? म्हणजे मी चुकले हे तुम्हाला दिसते, पण ही मुलगी कशी वागते ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीये. सतत तुम्ही हिलाच पाठीशी घालणार आहात का सरोज? नाही कळलं ना किती चालाक आहेस ग तू कला? आता ती कलाला बोलायला लागते पुन्हा फटफट, नाही एवढेसे पैसे तुझ्यासाठी क्षुल्लक आहे ग, माझ्या लक्षातच नाही आलं. कारण अख्ख्या चांदेकर घराण्याला गिळण्याची क्षमता आहे तुझी. थोडक्यात काय, कला म्हणजे महाचेटकीने प्रेक्षकांनो असं सरोजला वाटतं. आता पुन्हा सरोज म्हणते, हेच शिकवलं का तुझ्या आईने? आता त्या कलाला राग येतो ना पुन्हा. ती म्हणते, सरोज मॅडम तुम्हाला मी पुन्हा रिक्वेस्ट करते, मला पाहिजे ते बोला पण माझ्या आई वडिलांना बोलू नका. आता सरोज म्हणते, तुला एक गोष्ट निक्षून सांगते मी, आणि एक लक्षात ठेव, निक्षून सांगते मी तुला, पहिलं आणि शेवटचं, घरातल्या कोणाला विचारल्याशिवाय तू तुझ्या माहेरी पैसे द्यायचे नाही. आता कलाला जरा रागच येतो, नाही ना लागली हसायला लागते बरं का प्रेक्षकांनो. डोक्यावर पडलेली बाई आहे, बाप रे बाप. असो, आता त्यांनी हा भाग या तमाशावर इथेच पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या भागात ते दाखवणार आहे, म्हणजे आता डायरेक्ट सोमवारी वर काय याचा. आता सोमवारच्या भागात तुम्ही बघणार आहात ही सरोज कलाकडनं वचन घेते की तू खऱ्यांकडे चांदेकरांचा पैसा देणार नाहीस. आता कला म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला वचन देते की मी चांदेकरांचा पैसा देणार नाही, पण मी माझ्या कष्टाचे पैसे नक्कीच देऊ शकते आणि मी माझ्या आई वडिलांसाठी हे करूच शकते आणि मला पूर्ण अधिकार आहे माझ्या आई वडिलांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील होण्याचा, आणि हा अधिकार माझ्याकडून कोणीही हिरावू शकत नाही. म्हणजे कलाने डबल पॉलिसी वापरली. आता हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो की कला तिच्या आई वडिलांचं कर्ज कसं फेडेल. आता चांदेकरांचे पैसे तर द्यायचे नाही, मग आता ती काय करेल बघूयात येणाऱ्या काही भागांमध्ये. आता या मालिकेचा भाग डायरेक्ट सोमवारीच दिसेल तुम्हाला प्रेक्षकांनो. उद्याचे येणारे सगळे भाग असेच असतात फेक. उद्या त्या मालिकेचा रिव्ह्यूच नसतो, म्हणजे एपिसोडच नसतो. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा, आणि आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% फक्त खरे आणि खरेच रिव्ह्यूज ऐकायला मिळतील. तुम्हाला जर खरेखुरे मालिकांचे रिव्ह्यू एन्जॉय करायचे असतील तर आपल्या या रिव्ह्यू विथ अनघा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू एन्जॉय करा. धन्यवाद.